हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, तुम्ही जर BE BTech साठी ऍडमिशन घेण्याकरिता अर्ज केलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन फॉर्म सुरू होण्यापूर्वी कोणती तयारी केली पाहिजे याविषयीची इन्फॉर्मेशन बघणार आहोत. यामध्ये गेल्या वर्षीचा कट ऑफ किती लागलेले आहेत, त्याचबरोबर गेल्या कॉलेजची लिस्ट तुम्हाला कुठं पाहायला भेटेल, सीट मॅट्रिक्स कसं बघायचं आहे, अशा प्रकारच्या सगळ्या इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे आता जी सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप 2026-27 ची जी प्रोसेस आहे, यामध्ये अंडर ग्रॅज्युएशन मध्ये फक्त BE BTechचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही रजिस्ट्रेशन जर केलेलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नाही, आणखी सुद्धा जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नाही, याच्या रिलेटेड आपल्या चॅनलवरती ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, स्टेप बाय स्टेप संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठले लागतील, फी किती रिक्वायर्ड आहे, कशा पद्धतीने फॉर्म भरायचं एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तसंच वरती आय बटन मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गेल्या वर्षीचा कट ऑफ कसा बघायचा आहे, कॉलेज लिस्ट कुठून काढायची, त्याचबरोबर सीट मॅट्रिक्स कसं बघायचं आहे, कॅटेगरी वाईज कोणत्या कॉलेजला किती जागा आहेत त्या कशा बघायच्या, ही सगळी इन्फॉर्मेशन बघणार आहोत. आता मित्रांनो, यासाठी काय करायचं आहे, आपल्याला सर्वात अगोदर cetcell.mahacet.org या वेबसाईटवरती यायचं. ठीक आहे, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी हे जे कॅप ऑप्शन दिलेले यामध्ये तुम्हाला 25-26 सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेसची वेबसाईट ओपन करायची आहे. ठीक आहे, कॅप प्रोसेसची 2025-26 वेबसाईट ओपन करायची आहे. यामध्ये तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. अंडर ग्रॅज्युएशन मध्ये तुम्हाला BE BTech वरती सिंपल क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता हे आपल्या समोर गेल्या वर्षीचं ऍडमिशन प्रोसेसचं जे पेज आहे, ऑफिशियल पेज, हे ओपन केलेलं आहे आपण. ठीक आहे, आता मित्रांनो, या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला सीट मॅट्रिक्स कसं बघायचं आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी 22-23, 23-24, 24-25 चा सीट मॅट्रिक्स या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे, प्रिव्हियस 3 इयरचा या ठिकाणी सीट मॅट्रिक्स दिलेला आहे आणि 25-26 सीट मॅट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल दिले आहे. ठीक आहे, या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तो बघायचा. ठीक आहे, आता सीट मॅट्रिक्स बघण्यासाठी काय करायचं, तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला ज्या वर्षीचं सीट मॅट्रिक्स बघायचं किंवा तुम्हाला जर गेल्या वर्षीचं सीट मॅट्रिक्स बघायचं असेल, तुम्हाला सिंपली या ठिकाणी व्ह्यू वरती सिंपली क्लिक करायचं. ठीक आहे, व्ह्यू वरती क्लिक केलं की तुमच्या समोर PDF अपलोड होईल आणि हाच तो तुमचा गेल्या वर्षीचा सीट मॅट्रिक्स असेल. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे, कोणत्या कॉलेजला कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, संपूर्ण इन्फॉर्मेशन ब्रँच वाईज या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे, आता मित्रांनो, कट ऑफ बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, याच्या समोरच तुम्हाला कॅप राऊंड 1 साठीचा कट ऑफ, कॅप राऊंड 2 साठीचा कट ऑफ, कॅप राऊंड 3 साठीचा कट ऑफ या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे, आणि गेल्या वर्षीचा कट ऑफ बघण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिलेले असतील, यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं. ठीक, त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही कट ऑफ लिस्ट अकॅडमिक इयर 24-25, सिंपल यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केले की PDF अपलोड होईल. त्या PDF मध्ये तुम्हाला कट ऑफ प्रोव्हाइड केलेला आहे. यामध्ये कॉलेज वाईज, ब्रांच वाईज कट ऑफ दिलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही इझिली तुमचं कट ऑफ देखील चेक करू शकता. ठीक आहे, आता मित्रांनो, सगळ्यात मोठी जे विद्यार्थ्यांना माहिती करून घेण्याची गरज असते ती म्हणजे कॉलेज लिस्ट. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण कॉलेज लिस्ट बघायची विथ इनटेक कॅपॅसिटी. ठीक आहे, कॅटेगरी वाईज कोणत्या कॉलेजला किती जागा आहेत हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी लेफ्ट साईडला या ठिकाणी तुम्ही बघू शकता लिस्ट ऑफ द कॉलेज विथ इनटेक कॅपॅसिटी. या ठिकाणी सिंपल यावरती क्लिक करायचे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण कॉलेजची लिस्ट या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. ज्या तुम्हाला कॉलेजचं संपूर्ण माहिती बघायची असेल त्या ठिकाणी इन्स्टिट्यूट कोड जो दिलेला आहे, सिंपल यावरती क्लिक करून त्याची तुम्ही संपूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला ब्रांच वाईज कॉलेज कोड्स प्लस त्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत, म्हणजे संपूर्ण जागा किती असतील, अशी इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा गेल्या वर्षीचा जो कट ऑफ आहे, त्याचबरोबर कॉलेज लिस्ट आहेत आणि सीट मॅट्रिक्स आहे, तो इझिली तुम्ही मोबाईलवरती सुद्धा हे चेक करू शकणार आहेत. मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला ऍडमिशन जे ऑप्शन फॉर्म फिलअप करायचे आहेत हे सुरू होण्यापूर्वी तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत.
जेणेकरून तुमच्याकडे संपूर्ण तुमची तयारी असली पाहिजे. तुम्हाला काय काय तयारी करायची, ऑप्शन फॉर्म सुरू होण्या अगोदर कट ऑफ चेक करून घ्यायचे आहेत, कॉलेज लिस्ट कट ऑफ चेक करून घ्यायचे आहेत, सीट मॅट्रिक्स चेक करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याची तुम्हाला एक लिस्ट तयार करायची आहे. जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलअप करतात त्यावेळेस तुम्हाला सविस्तर त्या ठिकाणी तुमचं फॉर्म जो आहे तो व्यवस्थित भरता येईल. ठीक आहे. आणि तुम्हाला लिस्ट करते वेळेस काय काय लिहून घ्यायचं आहे, त्या इन्स्टिट्यूटचं नाव, त्या इन्स्टिट्यूटचा कोड तुम्हाला लिहून घ्यायचा. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलअप करताल त्यावेळेस तुम्हाला कॉलेज सर्च करण्यासाठी सोपं जाईल. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती. आशा करतो तुम्हाला दिलेली सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थित समजली असेल. आणि जर तुम्हाला काही याच्या रिलेटेड काही डाऊट असतील 100% तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. तुमच्या कमेंटला मी रिप्लाय करेल. आणि जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचेल. भेटूयात अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.